Ekura mateke! Aye! Aye! Aye aye aye! Ekura mateke! रोड मध्ये जातो पब्लिक आणि वगैरे इकडनं जवळी पण डोंगर दिसतील ना कशी डोंगर तुझी तो है गाइस गुड मॉर्निंग आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आकाश जॅकेट लॉग युट्यूब चॅनलवरती. तर मस्त रेडी वगैरे झालं इकडे बघा आणि चेहऱ्यावर तेवढी झोप नाही कारण की काल ना 2 वाजता झोपायला आणि आता 4 वाजता उठलं देखील अंगोरे सर्वांची झाली. छोटे सोलत आपली पालखी वगैरे काढतील देखील. एकविरेची माझ्या माऊलीची पालखी निघाली मानाची आणि देसाई गावचे सर्व पोरं ऐकायला तुझ्या चरणाची नक्कीच कारण की आजचा दुसरा दिवस देखील आणि आपला एकविराई पदयात्रा 16 दुसरा दिवस देखील आणि काल सुद्धा 1 नंबर गेला. थोड्या सोलत आपली पालखी वगैरे निघाली देखील आणि आम्ही सर्वांचे आता अंगल वगैरे झाले देखील कारण की आम्ही ना 4 वाजता उठलेलो 4:30 वाजतापर्यंत अंगल वगैरे केले देखील कारण की 300 पोरं आहेत ना आणि 300 पोरांसाठी गरम पाण्याची सोय वगैरे आपले म्हणजे जे आयोजक आहेत ना स्वयंसेवक 1 नंबर गेलेले. आरती वगैरे आताच झाली देखील आणि आपली पालखी आहे ना थोड्या सोलत आता निघेल देखील. चला आता पालखी वगैरे काढूया. सोबत आपल्या जय देखील. जय आज तू किती वाजता उठला? 5 वाजता. आम्ही 4:30 वाजता उठलो. आम्ही झोपलो किती आम्हाला तर माझी झोपायला आणि 1 नंबर झाला. तर थंडी वगैरे तेवढी नव्हती ना तेवढी आम्हाला अंघोळला गरम पाणी भेटलं का सर? गरम आम्हाला भेटला नॉर्मल. आपले सर्व भाऊ आहेत ना ते रेडी वगैरे झाले देखील. आम्ही ना वाकलंगावचे एवढे पोरं देखील आहेत. हा देखील आपला मित्रच आहे आणि आपला ना स्पेशल म्हणजे सनी देखील आलाय कारण की सनी कालचा दिवस नव्हता ना सनी आज आले तो आई माऊलीचा. तर आता थोड्याच वेळात आपली पालखी वगैरे निघली ना आता थोड्याच वेळात. सकाळी किती वाजता उठलेलो आपण? 5 वाजता. 5 ला 4 वाजता उठलेलो. हा का पावणे 6 जस्ट आम्ही आता निघालो. सर्व फ्रेंड्स वगैरे आहेत देखील आणि सर्व रेडी झाले का? सर झालं रेडी. आणि काल जशी मजा केली ना त्याच्यापेक्षा जास्त भारी आपल्याला आता मजा करायची आहे. हा तुम्ही किती वाजता उठले आज? यार तुम्ही कोणालाच झोपून दिलं नाही. येत नाही हे सर्व 3:30 का 3 पर्यंत नाचू होते इथेच नाचू होते आणि उठले अंघोळ वगैरे केली. 1 नंबर ना सर्वांचे अंघोळ झाले ना. पण आपले सर्व पालखीचे अध्यक्ष वगैरे देखील. दादा सर्व आपली तयारी झाली का? आता पालखी थोडे दिवस काढायचे ना आपल्याला. ओके आणि सर्व पोरांचा अंघोळ वगैरे झालं ना आणि सर्व पोरे खूप जास्त आपल्याला सपोर्ट देखील केला. काही प्रॉब्लेम वगैरे काही आले ना देखील आणि सर्वांचे अंघोळ झाले ना. नक्कीच नक्कीच. चाय वगैरे पिला की नाही? अलाउडच नाही. नक्कीच. तर आता पालखी आपली किती वेळ लागेल निघायला? निघालेत ना? नक्कीच. काल आपण खूप जास्त धमाल केली ना आज पण आपण धमाल करतो. आपली पालखी निघालेली आहे देखील. आपली पालखी आई माऊलीचा एकविरा मातेके. इकडे बघा आपले पालखीचे एवढे नंबर आहेत देखील कारण की 4 तुम्हाला सर्व दाखवला नाही भेटला आता कुठे. एकविरा मातेके आये 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 एकविरा मातेके. आणि आपले डान्सरचे दादा देखील आले म्हणजे मुकुंद दादाचे फ्रेंड्स मुकुंदचे मित्र. दादा इकडे पुढे 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 पुढे. दादा कसं वाटलं सकाळचं वातावरण? काय आता थंडी लागली की नाही? 1 नंबर ना. थोडी थंडी लागू होती पण थंडीच्या चालण्याची मजा होती वेगळीच आहे ना. चला थोडी जण आपला आता ज्यूस आहे आता चौक फेमस ज्यूस. मामाचा पोरे देखील आहे. मामाचं मावशीचं दोन्ही एकच आहे. बाबाला आपला चेतंब्रो देखील आपल्या सोबत आहे आणि बाई पालखीला मजा येते ना. माझ्या नाव नक्कीच पालखीला मजा येणारच ना. मला एकदम भारी वाटतं कारण की सकाळी ना उठणं 4 वाजता उठणं खूप जास्त हार्ड होतं आमच्यासाठी कारण की एवढ्या थंडीमध्ये उठणं इम्पॉसिबल आहे. तरी आम्ही सर्व उठलो. जर गरम पाणी नाही भेटलं तर थंड पाण्याला आंघोळ करणार. बाबा थंड काही पोरं आहेत ना थंड पाणी पण आंघोळ केली जाईल. आता ना आम्ही नाश्ता वगैरे केला देखील कारण की आपली टाकी होती ना तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला देखील ना. नाश्ता वगैरे झाला ना आपला शर्ती भाई आपलं शर्ती बघतं आलो एकविराची पालखीला तरी कारण की आज 8 आहे कुठेतरी. नवी मुंबईची पालखी आमची देसाईची पालखी तिथं बाजूलाच होती. आता आमची पालखी पुढे निघाली. नवी मुंबईची पालखी आता नाश्ता वगैरे करतात सर्व ते पोरं वगैरे. तर आता पुढे ना आपली त्यांची भेट होईल देखील तिथे मला ब्लॉगमध्ये दाखवतो.
तर आपली पालखी बघ इकडे पाठीमागे आहे. आपले सर्व भाऊ आहेत ना इथं बघ आराम करतात देखील. ए बाबू हातकर. इकडे बघा आपले सर्व फ्रेंड्स इकडे बसले आहेत टाकीवर आणि इकडे देखील सर्वजण आराम करतात कारण की आता जस्ट नाश्ता झाला ना भाऊ आपला. नाश्ता केला मस्त कचोरी होत्या. साईरात हे कोण हे कोण आहे बे. अरे हाय 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 गाईज हाय गाईज. नाश्ता वगैरे सर्वांचा झाला आमचा. मग आता आपला जेवणाचा म्हणजे लोकेशन कुठे आहे. स्वागत हॉटेल. तिथे आपला जेवणाचं करायचं 10 किलोमीटर आहे का. ओके ओके. ना आज आपली वस्ती कुठे आहे. टाटा बावरला. टाटा बावरला ना. 3 किलोमीटर आपला ज्यूस आहे आता. ओके ओके नक्की ज्यूस वगैरे पिवा म्हणतो चौकपाटर. तो फेमस ज्यूस वाला आहे. मागे मी पिलता ना पण आय थिंक. ओके ओके नक्कीच पिऊ. कालचा दिवस एकदम भारी गेला ना. आज धमाल केली का नाही काय डान्स वगैरे केला का नाही. भारी वाटलं ना. मजा आली आम्हाला. मजा आली ना. जायच्या कृपेने आम्ही लवकर पोहोचलो. लवकर लवकर लवकर. आणि दादा सकाळचं थंडीचं वगैरे काय वातावरण का नाही. हा नक्कीच नक्कीच मजा आली ना. नक्कीच नक्कीच. चला चला ठीक आहे. हा ही प्रार्थना. हॅलो नाश्ता झाला ना. नाश्ता केला ना. नाश्ता झाला का नाश्ता. येस सनी भाऊ पण आले आपला. भाई इकडे 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 बघ काय वर्ष चौक फाट्यावर आले ज्यूस वगैरे पिले देखील. मस्त झोपूनच्या उठले मी ना. काल हे भावांनी ना कोणाला झोपू नाही दिला. रात्री 2:30 वाजता का 3 वाजता डान्स करत होते. काय हो भजनावर डान्स करत होते. तब्येत बोलते खराब आहे. थोडस डोलं वगैरे सुधलेत आय थिंक थोडेसे. तिकडे गेल्यानंतर इकडनं जवळी पण डोंगर दिसतील ना. कशी डोंगर तुझी जो रस्ता ना सगळं त्यांनी हा का. आपल्या दादानी आपल्या दादानी का. मग दादाची इकडे खूप बोलक असेल ना दादा. बोलक आहे. हा गाडी बघितली भारी गाडी आहे. हा ते ब्लॅक वाली ना. कोणती जीप आहे का थार आहे कोणती मॉडेल आहे ती. जीप आहे ना. ओके कडक ऑसम वाटतं यार. त्यात तुम्ही बसले ना एकदम असं वाटतं भाईगिरी एकदम रॉक. नाही तर त्या पालखीला चैनी घातली ना लोक बघत येतात ना आपल्याकडे. संध्याकाळी भेटू आपण. आता जेवण नाही झालं ना आपलं अजून. जेवण करू नंतर भेटू. रसायन नाही पुढे पुढे तर आता ना आमचे म्हणजे झोप वगैरे झाले देखील कारण की आम्ही जेवायला आता कुठे थांबलो आपण जेवायला होतं कुठल्या तरी त्याच्या बाजूला होतं. तिथं मस्त जेवण वगैरे सगळ्यांचं झालं देखील. आणि आता नंतर झोपलेलो. तर आता 3:30 वाजले ना. जस्ट आम्ही आता रनिंग स्टार्ट केले. आज आपली वस्ती आहे ना ती टाटा पावरला आहे देखील. म्हणजे घाटावर चढलो ना तिथं आपली वस्ती आहे ना तिथं वस्ती नक्कीच दाखवले. आणि ब्लॉग जास्त मी आज शूट नाही केला कारण की कालचा ब्लॉग होता ना तुम्ही सर्वांना जाऊन बघितलं असेल देखील. जर नसेल बघितलं ना जाऊन पटावर बघा देखील कारण की तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. जाऊन पटावर बघा. आपल्यासोबत आपले दादा देखील. दादा काय बोलता. फुल एक्सायटेड. यावर्षी थोडी पंचर आहे हवा. बिना चपली चालेल दादा. पूर्ण का पहिल्या दिवसावर आजचा दुसरा दिवस. यावर्षी जरा जास्त ऊन आहे. तेच जास्त लागते पहिल्या दिवसावर थोडा जास्त ऊन आहे कारण की सकाळी थंडी वाजत होती. आता ऊन लागते वाटत नाही काय. दुपार झाल्यावर थोडा वाटत. आणि आपल्यासोबत आपले कोल्हाचे मित्र देखील आहेत. भाई तू कधीपासून पालखीला येते. या वर्षी गेल्या वर्षीपासून. या वर्षी तर काय वर्षी या वर्षीची सुरुवात सुरुवात तर अगदी छान आहे.
नाही, पण पाय जाम दुखतात रोज रात्री जरा वाट लागते. पण एवढं चालतो. काल 35 किलोमीटर चाललो देखील. आज पण आज 35 नाही, काल 35 दादा, काल 35 चाललो. काय माहित आता ते शेत. काल नाही, काल 35 कोण किलोमीटर मोजत आता बसतो? जस्ट आम्ही 20 किलोमीटर पार केला असेल कदाचित. आता आलो इथे आणि आपल्या इथे फ्रूट वगैरे आहेत देखील. नाश्ता वगैरे आहे ना दादा? कसं तुम्ही बरे आहेत ना? काय बोला, आईमौलीची पालखी आले आणि दुसरा दिवस आपला. बोला नक्कीच ना. आणि तुम्ही आमच्यासोबत पायी पायी येणार आहेत का नाही? ओके ओके, नक्की. लास्ट दिवशी आहे तुम्ही, लास्ट दिवशी पालखीला नक्कीच आपण भेटू. दादा तुम्ही नाश्ता वगैरे केला का नाही? केला सगळ्या नक्कीच. आवडा भात खाला. हा हा हा, लय मजा आली. तेव्हा एवढा टॉपचा डीजे वाजत होता. डेंजर. हा डीजे वाला बेकार आहे देसाईचा. हो नक्कीच नक्कीच. कोणाला पाहिजे असेल ना, इथे नंबर देतो खालती, इथे नंबर ना दादा. हे नंबर घ्या लगेच ना, कॉल करा. डीजे प्रशांत म्हात्रे. ओके, इंस्टाला तुम्ही फॉलो करा दादा. डीजे हा देसाई तांबडीचा पाडा. प्रशांत म्हात्रे. देसाई तांबडीचा पाडा. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर इथे आहेत ना. नंबर ते ना रे. हे नंबर कुठे आहे? इंस्टाला इंस्टाला इथे आहेत दादा. प्रशांत म्हात्रे 3110. नक्कीच फॉलो करा, लाईक करा. लवकर करा. कोच का आपले दादा वगैरे ना? दादा आपले पालखीचे सदस्य काय आदेश काय सदस्य ना? हा ते आहेत आणि खूप जास्त मेहनत करतात. 2 दिवस बघतो आम्ही. सर्व पाणी वगैरे लागतं, पाणी देतात, फ्रूट वगैरे. नक्कीच नक्की त्यांना द्यायला पाहिजे, कारण की एवढी मेहनत दादा, एवढी मेहनत करतात, काय ते दिलं पाहिजे त्यांना मोठा पद. नक्कीच नक्कीच. पूर्ण गावात हेच काढ वाटत असतं. हा ना ना, आम्ही बघतो ना 2 दिवस झाले, आता पाणी वगैरे असेल सर्व तेच वाटतात. खूप जास्त मेहनत. आपले दादा देखील आलेत. हे आपले दादा देसाईचे आणि हेडू सांगते ना, तर आपल्या सोबत आलेत देखील. दादा काय बोलले तुम्ही आज आपल्या पालखीचा, माऊलीच्या पालखीचा दुसरा दिवस, आणि कसं वाटतं तुम्हाला? खूप छान होतं. आम्ही दरवर्षी पालखी बरोबर येतो. नक्कीच. पालखी निघतो. कधी कधी आम्ही येतो. खूप आम्हाला आनंद होतो की आम्ही यांना फ्रूट देतो. नक्कीच नक्कीच खूप मजा येते. नक्कीच. दादा तुम्ही काय बोलाल? मी पण आता दुसरा वर्ष आहे इथे. नक्कीच. छान वाटतं. आणि तुम्ही नक्कीच सेवा मार्फत पाणी वगैरे पुरवता आणि फ्रूट वगैरे सर्व दादानीच कटिंग केले एवढे फ्रूट, आणि सर्व आपले पोरांना, आपल्या दादांना काल देखील घातले ना. आपले सर्व भाऊ आहेत नाही, ते वगैरे फ्रूट वगैरे खातात देखील. सर्व आपले पालखीचे मेंबर्स देखील भरपूर पोरं आहेत इकडे. इकडे बघा जेडीदा प्लेट नाही भेटली, जेडीदा हातान खातोय. काय करणार? तर हा आता आमची पालखी आली देखील फायनली टाटा पावरला, कारण की आज आम्ही अर्धा घाट चढलो देखील, कारण की आपल्या आज वस्ती आहे ना टाटा पावरला वस्ती देखील, म्हणजे आम्ही आज स्टे करणार आहोत. आणि मला जास्त ब्लॉग शूट करायला नाही भेटला, म्हणजे दाखवलं नाही देखील, कारण की कालचा फर्स्ट दिवसाचा ब्लॉग होता ना, तो अपलोड करत ठेवलेला. आणि ते प्रोसेसिंगला एवढा टाईम लागला ना, जवळजवळ मी ना कालचा ब्लॉग 10 वाजता अपलोड करत ठेवलेला, आणि जवळजवळ 3 का 3:30 वाजता अपलोड व्हायला ब्लॉग ना. तो ब्लॉग अपलोड झाले, तुम्ही सर्वांना जाऊन बघा देखील. तर आता आलं टाटा पावरला, आपला इथे स्टे देखील, आणि तुम्हाला आतमध्ये सर्व काही दाखवतो देखील. आणि आपले सर्व दादाने ना आधी जागा वगैरे जिंकून ठेवले देखील, कारण की आता बघूया आपले सुनील आणि सनी दादाने आपल्यासाठी पण जागा ठेवली असेल देखील. आणि इथं आमचा स्टे आहे ना दादा, इथं स्टे ना आपला आज. टाटा पावर आणि उद्या आपल्याला एकविरा जायचं आहे, आणि खूप जास्त जल्लोष, खूप जास्त धमाल तुम्हाला दिसेलच. नक्कीच नक्कीच. चला, तुम्हाला जागा वगैरे भेटली की ना झोपायला? हो ना. अरे ठीक आहे राहते. सर्वांना झोपण्यासाठी जागा भेटले देखील. दादा तुम्हाला जागा भेटली ना? मस्त. सर्वांनी जागे ते स्टे केले देखील. आणि दादा घाट चढायला कशी मजा आली की नाही तुम्हाला? मस्त, एक नंबर ना. आणि थोडासा रिस्की होता, पण मजा देखील आली ना. डीजे वगैरे होते ना, आणि डीजेच्या तालावर आम्ही नाचत घाट चढलो देखील. हा, उद्या सकाळी ना, उद्या संध्याकाळी आपल्याला आईमाऊलीचं दर्शन देखील भेटेल, कारण की आज आईमाऊलीच्या दर्शनासाठी आपण 3 दिवस चालत येतो. देसाईवरून आपली पालखी आली.
एक नंबर. आणि इकडे देखील आपले भाऊ आहेत. भाई तुम्हाला असं वाटलं काय बोलाल? मित्रांनो आम्ही खूप खुश आहे. आमचे पाय वगैरे दुखतात पण आम्ही त्याचा विचार नाही करत. आम्ही फक्त आईसाठी आलोय. तर आम्ही मजा करण्यासाठी आलो इकडे आणि देवीचं दर्शन घेऊन सुखरूप घरी पोहोचू आणि आमच्या भावाला सबस्क्राईब करायची आमची विनम्र विनंती आहे. थँक्यू भावांनो. नक्कीच आई बोला. आचार्य मामा देखील आहेत. मामा तुम्हा सर्वांना थँक्यू, कारण की मामा आपले 3 दिवस जेवण वगैरे बनवतात देखील आणि जेवण एकदम उत्तम असतं देखील मामा तुमचा. मामा घाटचराला काय मजा आली की ना? मजा आली मजा आली ना. एक नंबर. मामाचा बाला आहे. बालाचं नाव काय? सार्थक म्हात्रे. यास भाई तुला मजा येते की नाही पालखीला? किती वर्ष तुला येते तू? पहिल्या वर्षी. नक्कीच तुला भारी पहिल्या वर्षी. पुढच्या वर्षी पण येऊ. ते आता आरती वगैरे करायला घेतली देखील तुम्हाला दाखवते आरती वगैरे. आरती वगैरे झाले देखील ना. आपले सर्व भावस आहेत ना, म्हणजे आपले पालखी जेवढे मेंबर आहेत ना सर्व आपल्या आचार्य मंडळी. गाय इकडे बघा ना आचार्य मंडळी. कारण की ना पालखी असो काय असो डिसिप्लिन महत्वाचं आहे. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रो इकडे बघा आपले सर्व दादाच आहेत ना जेवणासाठी लाईन लावतात. कारण की ना कुठे पे गेला ना आपली शिस्त ही खूप महत्वाची असते. कारण की पालखी असो काय असो शिस्त ही खूप जास्त महत्वाची. पालखीचे मेंबर देखील आहेत म्हणजे आपले देश आहे सर्व आपले भाऊ लोक आहेत. खूपच हा ना. आणि काल देखील आपण 35 किलोमीटर गाठला देखील आणि आज पण किती 27 का 28 ना काहीतरी 28 गाठला ना. आणि गाठताना थोडंच हार्ड होतं देखील तरी काही प्रॉब्लेम नाही. एकदम भारी देखील झाला. भाऊ तू काय बोलशील बाबू? दुःख झाला आम्हाला कारण की आमचा मथुरा हारला. हा ठीक आहे. मी जेवणार नाही आता. नाही मग आता लाईनला कशाला लागले? ठीक आहे. अरे आपले दादा जेवले का नाही तुम्ही? कोणचा? हा सांगा नक्की. माझं असं ना जो बैल जिंकेल तो आपला. मथुर जिंकला. व्हेरी चालाक ब्रो. नक्कीच आवडला आपल्याला आवडला. हा ना. आपले कोणता बैल आहे? डोंबोलीचा बैल आहे. आपले मेसी बैलाचे मालक वगैरे नियोजन देशाचा मेसी बैल आहे ना त्याचं नियोजन वगैरे सर्व आपला भाऊच करतो. भाई काय बोलशील आपल्या बैलाबद्दल? आता डायरेक्ट बैल 26 जानेवारीला धमाका एकदम. आणि 26 जानेवारीला देशाचा आता फिक्स आहे ना? तिथे दिसेल ना? पहिलीच आपली. ओके. काय बिनजोडचं नाव वगैरे काय काय जमले ना? तुम्हाला दिसेल तर गुलाल वगैरे नक्कीच. ठीक आहे. सर्वांनी जेवण वगैरे घ्या देखील. नाही जेवतो आता लाईन. आपले आचारी आणि पालखीचे काय बोलतात सदस्य देखील मामा वगैरे आपले सर्व आहेत. स्वयंसेवक स्वतः आचारी बनलेत आता वाढण्यासाठी. दादा वगैरे आहेत. मामा देखील आहेत. मामा